हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की तुमचीसुद्धा संक्रांतीची साफसफाई सुरू झालेली असेल, कारण वर्षातला पहिला सण असतो तो. त्यामुळे बरेच जण साफसफाईला सुरुवात करत असतात. तर माझीसुद्धा सुरुवात झालेली आहे आणि अगदी आजपासूनच. तर सोफा क्लीन करण्यापासून मी सुरुवात करते आहे साफसफाईला, कारण बरेच दिवस झाले होते सोफा क्लीनच करून घेतलेला नव्हता. तर आज ना त्याला छान असं क्लीन करून घेणार आहे. आणि क्लीन म्हणजे फक्त त्याचे कवर काढून ब्रशने डस्ट काढून झटकून घेऊनच स्वच्छ करून घेणार नाही आहे. तर छान अशा घरगुतीच वस्तूंपासून एक लिक्विड तयार करणार आहे आणि त्याने छान असं पुसून घेणार आहे. तर बघा, एका बाऊलमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्यात घालणार आहे आपलं कपडे धुण्याचा जो असतो ना लिक्विड, तर ते घालायचं आहे तुमच्याकडे जो असेल तो. फक्त आपल्याला त्यात पावडर घालायची नाही आहे, कारण पावडरमध्ये जे दाणा असतो ना, तर तो लवकर विरघळत नाही आणि तो कपड्यांवर बसत असतो आणि त्याचे फरकेसुद्धा उमटतात. त्यामुळे लिक्विडच घ्यायची आणि वास नको यायला म्हणून कम्फर्ट घालते आहे. तर कम्फर्ट अवश्य घाला, कारण यानंतर आपल्याला घालायचं आहे विनेगर. तर हे विनेगर माझ्याकडे प्लेन विनेगर आहे आणि विनेगरमध्ये ना फ्लेवरसुद्धा येत असतात. तर मला हे असं वस्तू वगैरे साफ करायला पाहिजे होतं. शक्यतोवर मी विनेगर स्वयंपाक वगैरे करताना वापरत नाही, त्यामुळे प्लेन विनेगर आहे माझ्याकडे. तर विनेगर टाकण्यामागचं कारण असं की त्याने छान स्वच्छ होत असते आणि वास नको यायला म्हणून कम्फर्टसुद्धा नक्की घालायचं आहे. तर बघा, इथे ना वॉश करताना ना आपल्याला कापड जो आहे ना अगदी सॉफ्ट घ्यायचा नाही आहे. तो नॅपकिन असतो ना, तर त्यातलंच मी छोटा एक नॅपकिन घेतलेला आहे. तर नॅपकिन अशासाठी घ्यायचं आहे, कारण आपण जेव्हा त्याला घासतो ना ओलं करून, तेव्हा त्याच्यात छान असं डस्ट निघत असते आणि जे डागं असतात ना ते सुद्धा निघत असतात. त्यामुळे मी एक छोटा नॅपकिन घेतलेला आहे आणि छोटाच घ्या, म्हणजे तुम्हाला हँडल करायला छान होईल. तर इथे मी ना भरपूर डागं होते. तुम्हाला इथे कॅमेऱ्यातून दिसत नसेल, मला जवळून दिसते आहे. तर भरपूर बारीक बारीक डागं होते, कारण जर कधी कवर काढलेत ना धुवायला, त्यानंतर जेव्हा कवर टाकायला वेळ असतो सायंकाळपर्यंत आणि मुलं स्कूलमधून आल्यानंतर जेवण वगैरे करतात, खाली बसून जेवतात, पण त्यांचे हात वगैरे भरलेले असतात, तर कधीतरी लागतो डाग. तर ते भरपूर थोडे थोडे डागं होते आणि ते छान असे स्वच्छ पुसून घेतलेत मी. आणि जवळून मी बघितलं त्याला, तर हे जे भाग होता ना एवढा, तर तिथे कवर नसतो, त्यामुळे तिथे जास्त खराब झालेलं होतं खाली. तर तो सुद्धा छान स्वच्छ निघालेला आहे. आणि लिक्विड तयार करताना ना तुम्हाला खूप जास्त पाणी घ्यायचं नाही आहे, थोडंच पाणी घ्या आणि सगळं झाकणभर घालून घ्या. आणि तुमच्याकडे जर विनेगर नसेल तरीसुद्धा तुम्ही फक्त कपड्याचं लिक्विड आणि कम्फर्ट टाकूनसुद्धा तुम्ही छान असं वॉश करून घेऊ शकता. तर जेव्हा आपण ना सोफा घेतल्यानंतर खराब झाला ना, असा जर कापडी सोफा असेल किंवा लेदरचा वगैरे असेल त्यावेळेला, तर आपण जी कंपनी असते ना, कंपनीवाले घरात येऊन स्वच्छ करून देतात, तर ते 500 550 किंवा त्यापेक्षा जास्तही रेट असेल त्यांचा. तर तेवढ्या ह्याच्यातनं ते स्वच्छ करून देतात आणि त्यानंतर काय गॅरंटी की डबल परत खराब होणार नाही म्हणून. त्यापेक्षा आपण घरगुतीच उपाय करून स्वच्छ करून घेऊ शकतो, नाही का? तर मी याच्या पहिले पण एकदा वॉश केलं होतं याला. तर सोफ्याला माझ्या आता जवळजवळ मला वाटतं दीड वर्ष झालं असेल. तर 1.5 वर्षात मी त्याला एकदाच वॉश करून घेतलं आहे, म्हणजे स्वच्छ करून घेतलं आहे असंच ह्याच प्रकारे. आणि त्यानंतर आता बरेच दिवस झाले होते स्वच्छ केलेला नव्हता, थोडा काळपट दिसत होता. तर आज मला करायचं होतं क्लीन, तर म्हटलं क्लीन करताना तुम्हालासुद्धा दाखवावं, म्हणजे तुमच्या घरात जर असेल असा सोफा, तर उगाच ते खराब झालं असं म्हणण्यापेक्षा त्याला छान तुम्ही असं माझ्याप्रमाणे बघून तुम्ही क्लीन करून घेऊ शकता. तर त्यामुळे मी तुम्हाला शेअर करते आहे. असा जर सोफा असेल तुमच्या घरी, तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्वच्छ करताना फॅन चालू ठेवायचा आहे तुम्हाला आणि फॅन हा फुल स्पीडने ठेवायचा आणि 2 ते 3 तास छान वाढू द्यायचं त्याला. त्यानंतर त्यावर कवर वगैरे घाला किंवा त्यानंतर बसू शकता. तर फॅन चालू असतानाच आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे, म्हणजे स्मेल वगैरे एवढा येणार नाही. आणि
पूर्ण मी जितकं पाठीमागून खालून इकडून तिकडून सगळीकडून छान असं स्वच्छ करून घेतलं आणि त्यात इतकं डस्ट नसते कारण मी कवर वगैरे घालत असते. पण ज्यांच्या घरात हे असतात ना काय कुत्री मांजर वगैरे पाळतात घरात, तर त्यावेळेस त्यांचे जे केस असतात ना ते वगैरे तिथे छान असे दबलेले असतात. तर त्यावेळेला तुम्ही ना सारखं सारखं वॉश करा, सारखं सारखं पुसून घ्या. म्हणजे कसं मुलं वगैरे असतात घरात, तर त्यांना पण ते इजा वगैरे होत नाही एवढं त्यापासून, त्यांना काही प्रॉब्लेम वगैरे होत नाही. तर त्यावेळेला तुम्ही सारखं सारखं साफ करून घेऊ शकता. आणि जर व्हॅक्यूम क्लीनर असेल घरात तर काय करायचं, असंच पुसून घ्यायचं आणि व्हॅक्यूम क्लीनरनी एकदम असं त्याला छान सुकवून घेऊ शकता. तर माझ्याकडे व्हॅक्यूम क्लीनर नाही आहे, त्यामुळे मी फुल स्पीडमध्ये फॅन लावलेला आहे आणि छान असं त्याला पुसून घेते आहे. तर थोडं ना असं घासून घासून पुसून घ्यायचं छान, म्हणजे बारीक डाग वगैरे निघून जातात सगळे आणि त्यानंतर खूप छान असं स्वच्छ दिसत असतो. तर मी मध्ये मध्ये तुम्हाला पाणी पण दाखवते आहे की किती काळं निघत आहे आणि किती कापड खराब झालेलं आहे म्हणून. तर खूप छान स्वच्छ होतो, एकदा तुम्ही ट्राय करा. तर बघा हा कापड किती काळा झालेला आहे. सुरुवातीला नॅपकिन जी होती ना ती अशी छान अशी लाईट पिंक कलर आहे तिचा, तर छान दिसत होती आणि वॉश करताना खूप काळी काळी झालेली होती. कवर असतात त्यावर तरीसुद्धा डस्ट इतकी असते ना घरात की कुठून येते काय माहिती, इतकं रोज पुसल्यानंतरसुद्धा डस्ट असते आणि ते आपल्याला सहन होत नाही, त्यामुळे हे करावंच लागते. तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा, पुसून बघा. काहीच खराब व्हायचे चान्स नाही आहे, अगदी खराबच होणार नाही आहे. कारण बाहेरून आपण त्या कंपनीवाल्यांना बोलवून ते सगळं करण्यापेक्षा आपण घरातच करतो आहे. फक्त फॅन लावायचा आणि छान असं पुसून घ्यायचं, खूप छान दिसतो. आणि पुसल्यानंतर ना मला मुलंसुद्धा म्हणत होती की मम्मी आता कवर नको घालू, असंच राहू दे, असंच खूप छान दिसते. पण नाही, कवर तर घालावंच लागणार कारण मुलं जेवल्यानंतर तसेच हातं बितं वगैरे धुतात पण तसेच उठतात आणि ते फार असं मला आवडत नाही. आणि बघा पाणी ते किती काळं काळं झालेलं आहे. हे लास्ट पाणी आहे, याच्या पहिले पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इतकं खराब पाणी निघालं आहे त्याचा. आणि त्यानंतर ना ह्याच याच्या लिक्विडने तुम्ही माहिती आहे का, सोफ्याचे जे पाय असतात ना ते स्टीलचे, तर फरशी वगैरे पुसताना त्याला कपडा लागला की ते गंजत असते ते सारखं सारखं लागून पाणी वगैरे. तर ह्याच लिक्विडने तुम्ही तोच रुमाल ओला करून परत एकदा छान स्वच्छ पुसून घेऊ शकता. तर बघा इथे आपला सोफा छान असा क्लीन झालेला आहे आणि त्याचा फायनल लुक तुम्ही बघू शकता, किती छान दिसत आहे ते. आणि असं वाटते की कवर खरंच नाही घालायचं, पण नको घालावंच लागेल. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय.